ध्यान म्हणजे मी आहे हा अनुभवही दाबून टाकणे. ध्यानाने आत्मसिद्धी प्राप्त होते. बाकी सर्व विषय चळ आहेत. आत्मस्थिती निश्चळ आहे. सगळे विषय मनातच असतात. ज्याच्याकडे मन नाही त्याच्याकडे विषय काय आहेत? आशा, इच्छा, वासना या सगळ्या भूका आहेत. तुम्ही जन्मभर जे काय केले ते मनाचे आहे, तुमचे नाही. अवघे जग मनोमय आहे. तुम्ही जे जे काही म्हणता ते बरोबरच आहे असे मी म्हणेन, पण तू तेवढा बरोबर नाहीस. तू आहेस हे तुझ्या ध्यानात का आणि कसे आले, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न. तू आहेस हे तुला कोणी सांगितले की आपोआपच? तू आहेस हे तुला कळते म्हणून लहान मोठा ईश्वर इत्यादी. पण तू आहेस हे कळले म्हणूनच ना. सत्य पचायला कधी जड असते काय? मिथ्या पचायला जड असते. आपण नसलेले आपण असे मानता म्हणून त्रास भोगावा लागतो. स्वतःबद्दल स्वतःची ओळखही प्रामाणिक नाही. जगातील कोणतीही ओळख प्रामाणिक नाही. मोठमोठे महात्मे झाले, त्यांच्याकडे आज स्वतःची ओळख नाही. तुमच्या ध्यानात ते आहेत. लाखो लोक फिरतायत, पण त्यांना स्वतःची ओळख आहे काय, हे फक्त ज्ञानीच जाणतो. तुझे दर्शन जेव्हा होईल तेव्हा हे सर्व दर्शन चंद्र सूर्य तारे अदृश्य होईल. कोटी सूर्य तेज मावळते तुझ्या तेजात. तुम्ही बोलता म्हणजे गेल्या महिन्यात खाल्लेल्या अन्नाचा रस आता बोलतो आहे. सत्य नसेल तर सत्वाचा भाव नसेल. उद्योगी स्वभाव हा रजोगुण केल्याचा स्वीकार करतो म्हणून तमोगुण. या दोन्हीचा आत्मा सत्वगुण. सत्वाचा गुण म्हणजे मी मला जाणवतो. सत्व नसताना मी मला जाणवत नव्हतो. ध्यान म्हणजे मी आहे हा अनुभवही दाबून टाकणे. सगळे काही कल्पनेवर आधारलेले आहे. काही काळाने परमार्थाच्या व्याख्या बदलतील. मोठमोठ्या देवळाची गोडाऊन होतील. देहाची ओळख तुमच्यामुळे आहे असे न मानता तुम्ही देहाच्या ओळखीने आहात असे मानता. असे जरी असले तरी ब्रह्माची ब्रह्मस्थिती परिपूर्ण आहे. आमच्या ठिकाणी हित अहित होणे अशक्य. तुम्हाला मात्र तुमचे हित अहित होईलसे वाटते. जरी आज तुम्हाला कळत नाही तरी हे ब्रह्मज्ञान असे आहे की ते ऐकलेले फुकट जात नाही. स्वार्थ स्व अर्थावर पोचला जातो, पण स्वार्थाला काही नमुनाच नाही. मग स्वार्थ कसा काय साधला जाईल? म्हणून आमच्या ठिकाणी स्वार्थ नाही. स्वतःच्या सहवासाला स्वतःचे रूप असेपर्यंत स्वार्थ. जाग आणि झोप तुमच्या अधीन आहे काय? अधिकाराने जागू किंवा झोपू शकता काय? तुम्ही काय समजून वागता? देह असेपर्यंतच तुम्हाला एकदा बघून घ्या. जगात म्हणण्याकरता म्हण देवाचे दर्शन, पण ते आपलेच दर्शन. आपल्या शब्दाचा अर्थ जाणणारे आपणच ना. देह हे तुमचे प्रत्यक्ष रूप नव्हे. देह तुम्हाला जाणीवेने जाणवतो म्हणजे मनाने जाणवतो. तुम्ही असल्याची जाणीव देणारा सत्वाचा गुण आहे तो तुम्ही नव्हे. आपल्याला आपल्याशी जो वियोग झाला आहे तो ध्यान केल्याने योगी होईल. पुढे तो नियोगी होईल. देहात असलेल्या जाणीवेलाच ज्ञान आत्मा देव इत्यादी म्हणतात. पण तो सत्वाचा गुण आहे. तुमच्या जन्माच्या निमित्ताने जगाचा जन्म झाला आहे. ते सुद्धा जुने पुराणे जग. तुला जागे आहोत असे वाटले नि लगेच जगाचा जन्म झाला. हे तुम्हाला आत्मज्ञान झाल्याशिवाय कळणार नाही. व्यवहार पुष्कळ करा, पण देहाच्या ओळखीने जिवंत राहू नका. आत्मरूपाने जगा.